मासे इकडे भरपूर आहेत त्या साईडला. सगळे उड्या मारतात, जसं पाणी कमी झालंय तसे मासे वरच्या साईडला आहेत बघा. तर टोटल आपल्याला एवढे मासे मिळालेत आणि अजून परत आहेत त्या ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. अजून त्या घमेलामध्ये पण आहेत तिकडे पलीकडं. इकडे दिसते आपल्याला कोलंबी भरपूरच आहे, बारीक बारीक कोलंबी आहे गोड्या पाण्याची. मीठ मसाला वगैरे सर्व लावून घेतलाय आणि याला आता आपण फोल्ड करू आणि आपल्याला इस्तव तिकडे पेटले त्याच्यावरती ठेवायचं आहे. हे मासे नंतर आपल्याला खायचे आहेत, तोपर्यंत असे होऊन देऊया. आज आपण कॅम्पिंगसाठी आलोय आणि आज आहे ना मित्रांनो, आपल्या गावातली माणसं मासे पकडायला आलेत. तर मासे पकडण्याच्या अनेक पद्धती असतात कोकणामध्ये. तर आता नदीला पाणी पूर्ण कमी झालंय, तर आपल्याला ढव किंवा मशीन लावून ते मासे पकडावे लागतात. तर मशीन लावून ते मासे पकडणार आहेत. मोठा ढव आहे, त्याच्यामध्ये बरेच मासे होते. मागच्या टायमाला बघून गेलेलो, किती मिळत आहेत ते बघूया. तेच मासे आपल्याला इकडे बनवायचे सुद्धा आहेत. सगळ्यात आधी आपण टेंट लावून घेऊ आणि पटापट जाऊया तिकडे, कारण मशीनचा आवाज येतो बघा. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला जाऊया तिकडे. तिकडे आता मासे पकडायची सुरुवात झाली, भेटले असतील बऱ्यापैकी, तर इथून पटकन जाऊया. आणि सध्या तरी नदीचा पाणी आहे ना भरपूर कमी झाला आहे आणि डबक्यांमध्ये पाणी आहे. त्याच डबक्यांमध्ये आपल्याला ती मोटर लावलेली आहे. मोटर लावून मासे पकडतात. जाऊया. अरे पिशवी मग आम्ही बोलतो राकेश का नाही पण. आणि हे जेवढे मासे दिसत आहेत ना तुम्हाला वरती तोंड काढून, तेच आपल्याला पकडायचे आहेत. आणि ह्या साईडला भरपूरच मासे आहेत आणि मशीन लावलेली, त्याच्यामुळे आपल्याला ढवू आणि त्याच्यामध्ये मासे भरपूर आपल्याला भेटतात. हे बघा खवले मासे. तर आता पकडण्याची आयडिया थोडी वेगळी वापरतात. वरती ढव उपसायचा आपल्याला त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात हे जे मासे आहेत ना ते त्याच्यामध्ये अडकतील. बघूया काय पद्धत आहे. असं बापरे, भरपूर मासे आहेत. भरपूर मासेच आहेत. सगळीकडे मासेच आपल्याला बघायला भेटतात. हे बघा दीपकदानी चांगलेच निवडले तिकडं. हे बघा अजून ह्याच्यात आहेत. काय आलेला मासे इकडे भरपूर आहेत त्या साईडला. सगळे उड्या मारतात, जसं पाणी कमी झालंय तसे मासे वरच्या साईडला आहेत बघा. हे बघ वरती मासे आले बघ. दगड पॅक करतोस काय? खवलेत बापरे. बघूया घमेलात किती आहेत. बापरे पूर्ण बहुतेक. बापरे सगळे मुरे मासे खवले मासे सगळे मिक्स आहेत. तर असे आहेत ना, ह्याच्यामध्ये मासे भरपूरच आहेत आणि ते असे आपल्याला पकडायला लागतील तरच आपल्याला ते मिळतील. आणि ह्याच्यामध्ये जातील मासे. ते बघा त्या साठ्या आहेत बघा.
हे दोघ उभी नको तू धरू अशी धरवायची ते बघ हे सुद्धा तिथं बघा खवले हा उड्या मारतील हे. उड्या मारतायत. चला एकदा काढावं का चला हा काढून घेऊ आपण दे इकडं लाग. हे मग जा तुम्ही घमेला तर वरती चला बघू बाहेर जाऊन हे घमेल इथे टाक असे. हे बघा मासे आहे त्याच्यामध्ये फक्त निवटायला पाहिजे. मासे आहेत ना काढू. हे बघा इकडं आपल्याला कोलंबी मिळाले. मी येतोच पटकन कोलंबी पण आहेत. टिपून ठेवतो ना येतो. तर एका ह्याच्यामध्ये बघा किती मासे मिळाले. भरपूर मासे आहेत. खाली कर. तर टोटल आपल्याला एवढे मासे मिळालेत आणि अजून परत आहेत त्या ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. अजून त्या घमेलामध्ये पण आहेत तिकडे पलीकडं. तर आपल्याला थोडे बनवायपुरते घेऊ इथं पाण्यामध्ये. इकडे दिसते आपल्याला कोलंबी भरपूरच आहे. बारीक बारीक कोलंबी आहे गोड्या पाण्याची. आणि तिकडे मासे जरा मोठ्या साईजचे आणि लहान साईजचे एक साईडला. आणि इकडे सगळे मोरे मासे आहेत. आणि इकडे सगळे मोरे मासे आहेत. बघा हे मोरे मासे आहेत सर्व ह्याच्यामध्ये. आणि इकडे कोलंबी आहे. भरपूर मिळाले. अजून परत ह्याच्यामध्ये आहे दाखवा. हे असं उचलून हे बघा कोलंबी पण भरपूर आहे ह्याच्यामध्ये. मोरे मासे कोलंबी सगळा मिक्स आहे. भरपूर मिळाले असे. हे एकत्र टाकू आणि पाण्याची बाटली आणा हो. टाकू चला तिकडं वाटणे वगैरे चालले आहेत. भरपूर मासे मिळाले ह्या टायमाला. मजा आली भरपूर. अरे सगळ्यांनी मस्त मशीन लावलं. आणि तिकडे दीपकदा पण आला आता. तर आता सगळे बहुतेक ढऊ खाली झाले असतील. आपल्याला इकडे मासे मिळालेत बऱ्यापैकी. आपल्या आजच्या बनवायला पुरते भेटले बघा. चल दीपकदा. तर आपण इकडे मासे घेऊन आलोय. आणि आपल्यासोबत राजा आलाय. राजा मगाशी आपल्यासोबत नव्हता. त्या माणसांसोबत आलेला. तर आत्ता आपल्यासोबत येऊ इंडिया भरपूर आहेत. चांदवडीची पानं वरच्या साईडला बऱ्यापैकी आहेत. ती माणसं चालली समोरून. आपल्याला अशी मोठ्या साईजची बघायला लागतील पानं. आमच्या इकडे ह्या पानांना चांदावडीची पानं बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा नक्की. बघा इकडे भरपूर आहे. तर अशी आपल्याला पानं लागणार आहेत. चल पहिले आपण चहा बनवून घेऊ. चहा मस्त तयार होते. आणि राजा पण एकदम शांत बसलाय त्या साईडला पलीकडं. आणि वातावरण तर जबरदस्त वाटतं. ह्या साईडचं एकदम मस्त वातावरण वाटते. नदीच्या बाजूला असल्यामुळे आहे ना गारवा भरपूर आहे. आत्ता पण गरमीच्या टायमात पण. तर चहा मस्तपैकी उकळ होतो. चहाला मस्त चहा पिऊन घेऊ. त्याच्यानंतर जे मासे आणलेत ते बनवायची सुरुवात करू. मासे आपल्याला लवकरच बनवायला लागतील नाहीतर ते खराब होतील नंतर.
चहा जास्त झाली. तर या मित्रांनो मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन घेऊया. गरम आहे भरपूर. मसाले वगैरे लावून घेऊ. त्याच्यावरती टाकू आपण गरम मसाला, थोडी हळदी पावडर, मिरची पावडर, मीठ मसाला वगैरे सर्व लावून घेतलाय आणि याला आता आपण फोल्ड करू आणि आपल्याला इस्तव तिकडे पेटले त्याच्यावरती ठेवायचा आहे. हे मासे नंतर आपल्याला खायचे आहेत, तोपर्यंत असे होऊन देऊया. थोडीशी आग आहे ना त्याला चांगली लागून देऊ आणि त्याच्यानंतर मग आपण तसेच ठेवू वाफेवरती, ते शिजत राहतील आतमध्ये. तोपर्यंत मस्तपैकी आपण आराम करूया. 3-4 दिवस आहे ना लगातार आपण म्हणजे भरपूर लेट येतोय, 2 ते 3 वाजेपर्यंत येतोय लगातार रात्रीचे. कारण युवक सर आलेत अजूनपर्यंत आहेत ते दुसरीकडे व्हिडिओ बनवायला गेलेत. त्याच्यामुळे मी इकडे आलो कॅम्पिंगसाठी. कारण 3-4 दिवस प्रवास करून भरपूर कंटाळा आलेला, लांबचा प्रवास. कमीत कमी तिथून 2 तासावरती जायला लागायचा रोज. तर आज गेलो नाही, ते दोघेजण गेलेत, युवक सर वगैरे गेलेत तिकडे फिशिंगला. तर आपण इकडचा प्लॅन केलाच कॅम्पिंगचा. तर थोडासा आराम करू, भरपूर 2-3 दिवस जागरण झालं आहे. बघतो बघतो पूर्ण काळोख झाला, भरपूर काळोख पडला. एवढी झोप लागली ना, कमीत कमी 7:30 वाजले तेव्हा जाग आली. बाहेर येऊन बघतो तर मासेच गायब आहेत. मासे कोणीतरी खाल्ले आणि राजा पण इथून गायब आहे. राजा इथं बसलेला मगाशी, मला वाटतं झोपल्यानंतर तो निघून गेला असेल घरी. तर मासे बघा इथं काहीच नाहीत, थोडेसे फक्त उरलेत. चला खेकडे भेटतात काय बघू. बहुत मोठे मोठे साईजचे खेकडे असतील, पण बिलावरती आले तर आपल्याला मिळेल खेकडे. अरे अरे अरे, पळाली आतमध्ये. मोठ्या साईजचे खेकडे होते असं आतमध्ये. भरपूर खोल गेले असेल दगडाखाली. तर उंबर आहेत, उंबर खाऊ आपण. हा एकदम भारी झालाय. तर हा एकदम मस्त आहे. आपल्याला उंबर मिळालेत, उंबर खाऊन घेऊ. आणि जंगलामध्ये कुठे पण गेलो आणि उंबर मिळाले ना तर आपली भूक तेवढ्यापुरती भागून जाते. थोडे मासे होते ते खाल्ले, म्हणजे दाखवायसारखे पण नव्हते, भरपूर कमी होते. दुपारी जेवून आलेलो त्याच्यामुळे काय वाटत नाही. मस्त ते इस्तो चांगली पेटवून ठेवले आपण. आणि जसा काळोख पडतोय ना, जसा संध्याकाळ होते ना, तशी थंडी पण लागायची सुरुवात होते. आत्ता एवढा म्हणजे गारवा जाणवतो ना भरपूर. म्हणजे जेव्हा आपण आलो त्या टायमाला पण गारवाच होता आणि ह्या टायमाला आहे ना थोडाफार जास्त वाढला आहे, थंडीसारखं वाटतोय भरपूर.
काहीतरी आपण माशांचा रस्सा वगैरे बनवायला पाहिजे होता, म्हणजे मस्त वाटलं असतं जरा. तर कसं माहिती आहे, ह्या साईडहून हा जो समोर आपल्याला आंबा दिसतोय ना, त्या साईडहून इकडून अशी डुकरं वगैरे उतरतात ह्या साईडला पाणी वगैरे प्यायला. पाणी ते जवळच आहे, त्याच्यामुळे डुकरं वगैरे इकडे येऊ शकतात. जोपर्यंत इसो चालू आहे तोपर्यंत आपण अशीच ठेवू. आणि बाकीचा मटेरियल आपला मसाला वगैरे बाहेरच आहे ठेवलेला. बघूया कशी झोप येते. काही ना काहीतरी कालगा वगैरे झाडावर बघायला भेटू शकतो आपल्याला. एक पाखरं आहे त्यातमध्ये, बाकी बारी बारी पाखरं आहेत आतमध्ये. आता महेश त्याने भेट दिली होती, ते गिफ्ट दिलं त्याने कट करून घेतले होते आपण. मॅगी झाली आहे, मॅगी आता काढून घेऊया ना. मला वाटतं हे गरम नाही होणार, मॅगी काढून घेऊया. त्यानंतर चांगलंच काळं पडायला लागलंय, फटाफट मासे सोडून देऊया आपण. मोठं काय सुगंध येतो बापरे. मस्त झोप लागली रात्री, जबरदस्त. मस्त उजळला. मस्त वाटतं एकदम सकाळ, जबरदस्त. ठेवूया. तर या सकाळची चहा प्यायला मस्त. त्या मित्रांनो सकाळची चहा प्यायला सकाळ मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ. काय ना सूर्य पण येत आला वरती. मस्त आलं एकदम कडक. मित्रांनो चाललो घरी. भरपूर टाईम पण झाला, सूर्य पण वरती आला. तर इथून निघूया. मजा आली कॅम्पिंगला मित्रांनो. तर मजा आली कॅम्पिंगला. काल जे मासे भेटले ते आपल्याला खायला मिळाले. राजाने किंवा कुठल्या तरी इतर प्राण्याने खाल्ले असतील ते मासे. आणि एवढी झोप आलेली ना त्या टायमाला, जबरदस्त झोप आली. कारण 3-4 दिवस चांगला जागरण केलेला, त्याच्यामुळे झोप भरपूर आलेली. झोपून गेलो, डायरेक्ट उठलो 7:30ला. तर भूक भरपूर लागली. घरी जातो आणि पटापट मस्तपैकी भाकरी वगैरे खाऊन येतो. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तो स्टॉप करतो. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.